वर्क अँड एनर्जी. वर्क अँड एनर्जी सेकंड लेसन आपल्याला पाहायचं आहे, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत वर्क, व्हॉट इज इट, एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, व्हॉट आर द टाइप्स ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी अँड फ्री फॉल. These are some important points that we have to learn in this lesson. So let's start with work. So सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, what is mean by work. वर्क झालं किंवा वर्क म्हणजे काय, मराठीत जर विचारायचं झालं तर आपल्याकडे होमवर्क असते, म्हणजे घरी करण्यासाठी जे काही काम असते दॅट इज होमवर्क म्हणतो आपण. सो काम, वर्क मीन्स कार्य, मराठीत काय म्हटलं जाते, कार्य. सो वर्क मीन्स व्हॉट ते आपल्याला या लेसनमध्ये पाहायचं आहे. एक एक्झाम्पल देतो. सपोज एक दिवस सकाळी आलो मी आणि बोर्ड सकाळपासून पुश करायला सुरुवात केली. सकाळपासून पुश करायला सुरुवात केली आणि संध्याकाळपर्यंत एकदम थकून गेलो, एकदम एनर्जी कमी झाली. थकल्यानंतर संध्याकाळी मला जर कोणी आलं आणि विचारलं तुम्ही काम केलं का, तर मला सांगा मी काय आन्सर द्यायला पाहिजे, सांगू शकता? व्हॉट विल बी द आन्सर, की मी वर्क केलं की नाही केलं. बघा, बायोलॉजिकली विचार केला तर यस, एनर्जी लेस झालो, सेल थकल्यात वगैरे वगैरे, एनर्जी बर्न झाली, ATP जनरेट झाल्या वगैरे वगैरे, सगळं बरोबर आहे. बट आपण बायोलॉजिकली विचार नाही करणार, आपण फिजिक्स शिकतोय. सो आपण लर्न करण्याचा विचार करू की या ठिकाणी वर्क झालं का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फिजिक्स वाईज जर विचार केला तर जोपर्यंत हा बोर्ड हलला नाही, मीन्स पुश झाला नाही, म्हणजेच डिस्प्लेसमेंट झालं नाही, तोपर्यंत वर्क झालं नाही असं कन्सिडर केल्या जाते. मीन्स जेव्हा जेव्हा डिस्प्लेसमेंट होईल तेव्हा तेव्हाच वर्क झालं असं कन्सिडर केल्या जाते. सो सिम्पली वर्क कॅन बी डिफाईन्ड फ्रॉम फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही अप्लाय झाल्यानंतर, फोर्स लागल्यानंतर जर डिस्प्लेसमेंट दिसलं तरच आपण म्हणू शकतो वर्क इज डन, अदरवाईज वर्क झालं नाही. लक्षात घ्या, म्हणजेच फोर्स लावल्यानंतर मी बोर्डला पुश केलं, फोर्स लावला, परंतु बोर्ड पुश झाला नाही, बोर्ड पुश झाला नाही मीन्स वर्क झालं नाही. फिजिक्स म्हणते देर इज अ नो वर्क, नो वर्क नो मनी. सो वर्क इज डन ओनली अँड ओनली व्हेन देर इज अ फोर्स अप्लाइड अँड डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस. तुम्ही जर फोर्स लावला परंतु डिस्प्लेसमेंट झालं नाही तर तुम्ही वर्क केलेलं नाही. यावरून सिम्पली आपण सांगू शकतो वर्क इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. वर्क इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. सो क्वेश्चन येतो व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट आपण फर्स्ट लेसन मध्ये शिकलो, बट व्हॉट इज मीन बाय फोर्स. व्हॉट इज मीन बाय फोर्स, पुल और पुश ऑफ अ ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज व्हॉट, फोर्स. Force is denoted by capital F and it is measured in Newton. कशात मेजर केला जातो फोर्स, न्यूटन मध्ये. आणि SI युनिट आहे न्यूटन, CGS युनिट आहे डाइन. सो फोर्स इज नथिंग बट अ पुल और पुश. फोर्सला तुम्ही असंही म्हणू शकता की दिस इज व्हॉट अ क्वांटिटी विच कॅन कॉजेस द चेंज इन द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टमध्ये चेंज घडवून आणते. फोर्स कॅन कॉजेस द चेंज, इफेक्ट इन द ऑब्जेक्ट. एक्झाम्पल, तुम्ही सपोज एखादी गाडी छोटी तुमच्याकडे येत असेल तर तुम्ही फोर्स लावला, ब्रेक लावले मीन्स फोर्स लावला, आणि फोर्स लावल्यानंतर गाडीचा स्पीड काय झाला, कमी झाला, म्हणजे त्याच्यावर काय झाला, इफेक्ट झाला. सपोज एखादी आई पोळी बनवते, पोळी बनवण्याच्या अगोदर गोल एक डो बनवला जातो आणि त्या डोवर प्रेस केल्या जाते, फोर्स लावला जातो, शेप ऑफ द ऑब्जेक्ट चेंजेस. सो फोर्समुळे इफेक्ट घडून येतात. दॅट क्वांटिटी इज द क्वांटिटी विच कॅन कॉजेस द चेंजेस इन द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज व्हॉट, फोर्स. किंवा मग साध्या शब्दात सांगायचं झालं तर फोर्स इज द पुल और पुश, जे 8th मध्ये शिकले होते तुम्ही, आता नाही.
फोर्सला डिफाईन करण्यासाठी तुम्ही आणखी एक डेफिनेशन सांगू शकता. लास्ट लेसनमध्ये आपण शिकलो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. सो व्हॉट इज फोर्स? 1 किलोग्राम ऑब्जेक्टचं जर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअरनी जर ॲक्सेलरेशन होत असेल देन दॅट फोर्स इज कॉल्ड 1 न्यूटन फोर्स. हे पण डेफिनेशन आपण पाहिली होती. सो अशा पद्धतीनं सुद्धा डिफाईन करू शकतो 1 न्यूटन फोर्स. एनिवे फोर्स कळला. व्हॉट आर द टाइप्स ऑफ फोर्स? बेसिकली देर आर 2 टाइप्स ऑफ फोर्स. एक कॉन्टॅक्ट फोर्स, नंबर 1 कॉन्टॅक्ट फोर्स, आणि सेकंड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्समध्ये कोणता येतो? सर्वात पहिला एक फ्रिक्शन. फ्रिक्शन इज ऑल्सो अ फोर्स. सो कॉन्टॅक्ट फोर्समध्ये हा येतो. सेकंड मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स हा सुद्धा कशात येतो? कॉन्टॅक्ट फोर्समध्ये. कारण आपल्याला फोर्स लावण्यासाठी मसलचा यूज करतो, परंतु टच झाल्याशिवाय सपोज मला जर एखादं बुक उचलायचं आहे असं म्हणू शकत नाही, बुक उभं राजा, बुक वर येणार नाही. सो वी हॅव टू अप्लाय द फोर्स, आणि फोर्स लावण्यासाठी आपल्याला टच करणं आवश्यक आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बरेचसे टाइप्समध्ये सांगितले जातात. बेसिकली मी सांगतो देर आर 4 टाइप्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नंबर 1 ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेकंड मॅग्नेटिक फोर्स. magnetic force. Third electrostatic force. Electrostatic force. And fourth न्यूक्लिअर फोर्स. असे 4 टाइप सांगितल्या जातात. नॉन कॉन्टॅक्टच आहेत हे सगळे, यांना कोणत्याही प्रकारची आवश्यकता नसते. कॉन्टॅक्ट फोर्स आर दोज फोर्सेस विच नीड और विच रिक्वायर्ड कॉन्टॅक्ट, बट नॉन कॉन्टॅक्ट नावावरूनच लक्षात येते. बट ज्या फोर्सला अप्लाय होण्यासाठी कॉन्टॅक्टची आवश्यकता असते दीज आर कॉल्ड एज कॉन्टॅक्ट फोर्सेस. ज्यांना अप्लाय होण्यासाठी कॉन्टॅक्टची आवश्यकता नसते दे आर कॉल्ड ॲज नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसमध्ये सर्वात पहिला येतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जे सगळ्यांना माहीत आहे. अर्थ अप्लाय करते ग्रॅव्हिटी, कोणत्याही ऑब्जेक्टला वरून सोडून द्या खाली येतो. खाली येतो म्हणजे अर्थमधून काहीतरी इमॅजिनरी लाईन्स निघाल्या, अर्थनी टच केला नाही त्याला, अर्थनी आपल्याकडे ओढला. फ्रूट ऑफ द ट्री फॉल्स ऑन द ग्राउंड. दिस इज ऑल्सो ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपणही अर्थला स्टिक करून आहोत. आपण जर थोडंसंही वर जम्प करण्याचा प्रयत्न केला तर परत खाली येतो. दिस इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इट इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. मॅग्नेटिक फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स फर्स्ट लेसन आहे 10th स्टँडर्डमध्ये. तुम्ही डिटेलमध्ये त्यामध्ये आणखी डिटेल लेसन आहे त्यामध्ये शिकू. मॅग्नेटिक फोर्स. एक मॅग्नेट आणि एक आयरन नेल जर तुम्ही जवळ आणले तर मॅग्नेटकडे आयरन नेल अट्रॅक्ट होतो. होतो? बिलकुल होतो. दिस इज द फोर्स अप्लाइड बाय मॅग्नेट. याचा अर्थ हा नाही की मॅग्नेटने त्याला टच केलं, मॅग्नेटने त्याला दुरूनच अट्रॅक्ट केलं, आणि दॅट्स वाय मॅग्नेटिक फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. स्केल रब करायची डोक्याला, हेअर्सला, आणि छोटे छोटे पेपरचे पीसेस टाकायचे खाली आणि स्केल त्याजवळ घेऊन जायचं. पेपरचे पीसेस गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स स्केल. दॅट्स वाय दॅट फोर्स इज कॉल्ड एज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. अँड लास्ट nuclear force. The force of attraction or repulsion between the nucleons is called as what? Nuclear. Basically हा proton neutron and neutron neutron मध्ये असतो. This force is called as what? Nuclear force. हा न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो. That's why it is called nuclear force. यामध्ये सर्वात स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असतो, त्यापेक्षा वीक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो, त्यापेक्षा वीक मॅग्नेटिक फोर्स असतो, आणि सर्वात वीक ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. सर्वात वीक. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द वीकेस्ट फोर्स. सो दीज आर द 2 टाइप्स ऑफ फोर्सेस. आलं असेल लक्षात? सो नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे वर्क डन. अँड व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वर्क? सो वर्क कॅन बी डिफाइंड एज when a force is applied which causes the displacement, then the work is said to be done. जेव्हा जेव्हा फोर्स लावल्यानंतर डिस्प्लेसमेंट घडून येईल तेव्हा समजल्या जाईल वर्क इज डन. सो वर्क इज सेट टू बी डन when a force is applied and the it causes
डिस्प्लेसमेंट, त्यामुळे डिस्प्लेसमेंट होईल तर त्याला म्हणायचं वर्क. क्लिअर? वर्क इज डिनोटेड बाय W and it is given by W is equal to F into S, where F is force, S is displacement. F मेजर केला जातो न्यूटनमध्ये, डिस्प्लेसमेंट मेजर केल्या जाते मीटरमध्ये, आणि न्यूटन मीटर मिळून एक युनिट दिल्या जाते, दॅट इज जूल. वर्क इज मेजर्ड इन जूल because work is energy. So work is measured in joule. जेम्स प्रेस्कॉट जूलच्या युनिटमध्ये दिल्या गेलं. सो वर्कचं युनिट लक्षात ठेवा, SI युनिट ऑफ वर्क इज जूल अँड CGS युनिट ऑफ वर्क इज, म्हणजे हे न्यूटन मीटरला जूल म्हणतात. फोर्स मेजर केला जातो डाईन, डिस्प्लेसमेंट मेजर केल्या जाते सेंटीमीटरमध्ये, आणि याला म्हटलं जाते अर्ग. सो जूल इज द SI युनिट, अर्ग इज द CGS युनिट ऑफ काय? वर्क. वर्कचे दोन युनिट आले आपल्याकडे, एक जूल जे SI सिस्टममध्ये मेजर करतात, एक अर्ग जे CGS सिस्टममध्ये मेजर केल्या जाते. ठीक. नाव डेफिनेशन झाली, फॉर्म्युला झाला, परंतु या फॉर्म्युल्यामध्ये एक ट्विस्ट आहे. हा ट्विस्ट काय आहे? लेट्स फाइंड आउट व्हॉट इज दॅट ट्विस्ट. बघा, फोर्स लावल्यानंतर डिस्प्लेसमेंट घडून येते हे बरोबर आहे, परंतु फोर्स लावल्यानंतर डिस्प्लेसमेंट हे पूर्ण फोर्समुळेच घडून येते असं नाही आहे. फॉर एक्झाम्पल बघा, हा एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टला सपोज एक कार आहे, लहान छोटीशी गाडी आहे लहान मुलांची खेळण्याची, आणि ते यात्रेमध्ये येतात ना लाकडाचे खेळणे वगैरे, बस किंवा प्लास्टिकचे, याला एक दोरी बांधून ओढली म्हणजे हा एक फोर्स लावला. तशीच तीच दोरी तुम्ही अशी ओढली आणि तीच दोरी तुम्ही अशी ओढली. कोणत्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला सर्वात जास्त डिस्प्लेसमेंट दिसून येईल सांगा? 3 एक्सपेरिमेंट करायचे. एकदा दोरी अशी ओढायची, सपोज 10 न्यूटन फोर्स, एकदा दोरी अशी ओढायची 10 न्यूटन फोर्स, एकदा दोरी अशी ओढायची 10 न्यूटन फोर्स. कोणत्या सिच्युएशनमध्ये डिस्प्लेसमेंट सर्वात जास्त घडून येईल सांगा? यस, फर्स्ट मध्ये. का? कारण तुम्ही लावलेला पूर्णच्या पूर्ण फोर्स याच डायरेक्शननी लागला, परंतु तुम्ही जर फोर्स असा लावला तर त्यामधला काही फोर्स या डायरेक्शननी लागतो आणि काही फोर्स या डायरेक्शननी लागतो, आणि जर तुम्ही या डायरेक्शननी फोर्स लावला तर पूर्णच्या पूर्ण फोर्स त्याच डायरेक्शननी लागतो. मीन्स 10 न्यूटन जर फोर्स इथं लावला तुम्ही, तर 10चा 10 गाडीला समोर ओढण्यासाठी नाही जात. 10 मधला कमी 8 न्यूटन 7 न्यूटन जेवढा असेल, पण 10 पेक्षा कमी या डायरेक्शननी काम करेल. पण जर तुम्ही या डायरेक्शननी 10 न्यूटन लागला तर 10चा 10 न्यूटन याच डायरेक्शननी फोर्स लागेल आणि डिस्प्लेसमेंट जास्त घडून येईल. दिस इज द ट्विस्ट. हा ट्विस्ट आहे अँगलचा. हा ट्विस्ट कशाचा आहे? अँगलचा. आणि तो आपण या डेफिनेशनमध्ये लिहिणार आहोत. ही डेफिनेशन कंप्लीट नाही आहे, या डेफिनेशनमध्ये काहीतरी कमी आहे, ती म्हणजे अँगलची. कारण यामध्ये अँगल जर आपण सपोज जसं मी तुम्हाला सांगितलं की याच डायरेक्शननी फोर्स लावला आणि याच डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट झालं, तर सांगा अँगल किती? 0. पॅरलल लाईन्स मधला अँगल किती असतो? 0. म्हणजे या ठिकाणी थीटा झाला 0, म्हणजे फोर्स लागल्यानंतर डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम होईल. बरं, या ठिकाणी अँगल सपोज 45 आहे, 45 जर असला सपोज, तर डिस्प्लेसमेंट या कंडिशनपेक्षा कमी दिसेल. ओके. या ठिकाणी अँगल 90 डिग्री आहे, 90 डिग्रीमध्ये तर डिस्प्लेसमेंट दिसणारच नाही, फोर्स लावला पण डिस्प्लेसमेंट दिसत नाही आहे, म्हणजे काहीतरी डिपेंड करते अँगलवर. सो तो अँगलचा ट्विस्ट, तो अँगलचा फॅक्टर आपण फाइंड आउट करू. त्यासाठी एक छोटंसं एक एक्झाम्पल घेऊ आपण. बघा, सपोज ट्रिग्नोमेट्री तुम्हाला 9th लेसनमध्ये 9th स्टँडर्डमध्ये आहे, परंतु त्या अगोदर एक छोटंसं 2 रेशो सांगतो. ट्रिग्नोमेट्री हे एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनची मेथड आहे ज्यामध्ये डिफरंट रेशोज घेतल्या जातात, साइन, कॉस, टॅन, कॉट. सो त्यापैकी 2 सांगतो, त्यापैकी एकच कामाचा आहे. आपल्याला सध्या एकच कामाचं आहे. सपोज मी फोर्स लावला असा, पण तुम्हाला माहित आहे फोर्स लावल्यामुळे सगळाचा सगळा फोर्स इकडे लागत नाही, कमीच लागतो. मग तो फोर्स किती? सो लेट इट इज F1. लेट इट इज
F1. म्हणजे या डायरेक्शननी फोर्स किती लागेल F1. तर या डायरेक्शननी F1 फोर्समुळे डिस्प्लेसमेंट किती होईल S. डिस्प्लेसमेंट किती होईल S. तर F1 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी बघा एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, दिस इज 90 डिग्री. या ठिकाणी तुम्हाला माहित आहे हा झाला बेस, ही झाली हाईट आणि हा झाला हायपोटेनस बिकॉज इट इज राईट अँगल ट्रायंगल. सो हा झाला हायपोटेनस, दिस इज बेस अँड दिस इज हाईट. नाव बेस आहे, हाईट आहे, हायपोटेनस आहे, तिन्ही गोष्टी आहेत. तर रेशो कसा लिहायचा असतो बघा, साइन थिटा. लक्षात घ्या साइन थिटा, थिटा इज द अँगल, साइन इज द रेशो. साइन थिटाला लिहिल्या जाते हाईट अपॉन हायपोटेनस. काय लिहिल्या जाते हाईट अपॉन हायपोटेनस. आणि दुसरा जो आपण यूज करू कॉस थिटा, काय यूज करू ते सांगतो. दिस इज बेस अपॉन हायपोटेनस. सो यानुसार आपण यूज करणार आहोत. आपल्याला काढायचं आहे F1. तर ज्यामध्ये F1 येईल ती गोष्ट आपण घेऊ. बघा साइन थिटा ठीक आहे, हाईट F1 नाही आहे, हाईट काहीतरी असेल. हायपोटेनस F आहे, आपल्याला F नको, आपल्याला F1 पाहिजे, म्हणजे हा रेशो आपण घेणार नाही. कॉस थिटा ठीक आहे, बेस फोर्स किती लागला F1 आणि हायपोटेनस किती आहे F, म्हणजे हा रेशो आपण यूज करू. या रेशोमध्ये यूज केलं तर बघा काय येते, कॉस थिटा इज इक्वल टू बेस, बेस किती आहे F1, हायपोटेनस किती आहे F. या Fला इकडे पाठवा म्हणजे काय येईल, F1 इज इक्वल्स टू F कॉस थिटा, म्हणजे फोर्स F कॉस थिटा एवढा लागेल आणि डिस्प्लेसमेंट किती होईल S. सो वर्कडनचे डेफिनेशन येईल F1 इंटू डिस्प्लेसमेंट. बस यामध्ये व्हॅल्यू पुट करा. F1 ची व्हॅल्यू काय लिहिणार, F कॉस थिटा इंटू S, यालाच लिहिले जाते F S कॉस थिटा. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन. तुम्हाला जर विचारला व्हॉट इज थिटा, तर थिटा इज द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. या डायरेक्शन डिस्प्लेसमेंट होत आहे, हा लागलेला फोर्स आहे, या दोघांमधला अँगल किती आहे, किती आहे थिटा. थिटा इज द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. दिस इज फोर्स अँड दिस इज डिस्प्लेसमेंट. F1 इज द फोर्स, फोर्स F कधीच लागत नाही. F चा एक कंपोनंट, एक मी सांगितलं 10 न्यूटन जर फोर्स लावला तर 10 लागत नाही. जसं अगोदर सांगायचे, सपोज गव्हर्नमेंटनी 100 रुपीज पाठवले तर 100 रुपीज कधीच शेवटच्या पर्सनला नाही मिळायचे, कमी पैसे मिळायचे, मधात ते गायब होऊन जायचे. लाईक दॅट 10 न्यूटन फोर्स लावला तर हा 10 न्यूटन फोर्स कधीच डिस्प्लेसमेंटसाठी उपयोगात येत नाही. 10 न्यूटनचा काहीतरी पार्ट हा कामात येतो. मीन्स 10 न्यूटनचा 8 न्यूटन किंवा 7 न्यूटन, 3 न्यूटन हा वरच्या डायरेक्शननी लागतो, ज्याचा काहीच उपयोग होत नाही. सो दिस इज द परफेक्ट डेफिनेशन ऑफ काय वर्क डन. यावरून तुम्ही डिफरंट अँगल्सची व्हॅल्यू जर पुट केली तर तुम्हाला डिफरंट अँगलवर किती वर्क झालं ते कळेल. परत एक आता शॉर्टकट टेबल लक्षात ठेवायचा. एकीकडे कॉस थिटा, थिटा इज इक्वल्स टू 0, 30, 45, 90, 60 आणि 90. 1 2 3 4 5 आणि एक 180 अशा अँगल सांगतो. या अँगलवर कॉस थिटाची व्हॅल्यू किती असते ते सांगतो. कॉस थिटा जर अँगल 0 असेल तर कॉस थिटाची व्हॅल्यू असते 1. कॉस 0 1 हे तुम्हाला लर्न करावं लागेल. कॉस 1, कॉस 45 1/√2, कॉस 60 1/2, cos 90 0, cos 180 -1 and cos 30 √3/2. सो ह्या व्हॅल्यूज तुम्हाला लर्न कराव्या लागतील. ह्या कॉम्पिटेटिव्हमध्ये तुमच्या कामात येतील. होमी भावाची एक्झाम जे देणार आहात तुम्ही त्यामध्ये निश्चित तुम्हाला कामात येईल कॉस थिटा. कारण थिटाची व्हॅल्यू तुम्हाला या अँगल दिला जाईल, ही व्हॅल्यू आपल्याला लर्न करावी लागते. सपोज
अँगल दिला 30 डिग्री, सो एफ एस कॉस 30. सो 30ची व्हॅल्यू आपल्याला माहीत असायला पाहिजे, 455ची व्हॅल्यू आपल्याला माहीत असायला पाहिजे, 60ची व्हॅल्यू आपल्याला माहीत असायला पाहिजे, 90 आणि 0 आणि 180 हे सगळ्यात जास्त विचारल्या जाणार आहे. कॉस 90 इथं बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं या डायरेक्शननी फोर्स लावला तर वर्क किती होईल की नाही ते बघा. फोर्स लावला 10 न्यूटन, ठीक आहे. डिस्प्लेसमेंट किती होईल तेही माहीत नाही, चला ठीक आहे ना. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस 90, हे तर झालं तर जे होईल ते माहीत पडेल, परंतु अगोदर बघा एफ इंटू एस इंटू कॉस 90 0. सो टोटल वर्क डन इज 0, वर्क होणारच नाही. ही गोष्ट बिलकुल लक्षात ठेवावं लागेल. देर इज ओनली वर्क डन वेन द अँगल इज अदर दॅन 90 डिग्री. मॅक्झिमम वर्क इज डन. वर्क मॅक्झिमम केव्हा होते, तुम्हाला डिफरंट अँगलवर मी सपोज कॅल्क्युलेट करून जर दाखवलं तर ते सांगू शकतो. बघा डिफरंट अँगलवर आपण कन्सिडर करू हे अँगल्स आणि फोर्स कन्सिडर करणार आपण 10 न्यूटन. सो फोर्स इज इक्वल टू 10 न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट जर डिफरंट अँगलवर जर कन्सिडर केलं तर डिस्प्लेसमेंट आपण घेऊ चला 5 मीटर आणि वर्क डन आपल्याला काढायचं आहे ॲट अँगल थिटा. सो पहिल्यांदा बघा वर्क डन एफ एस कॉस 0. पहिल्यांदा एफची व्हॅल्यू पुट करा 10, एसची व्हॅल्यू पुट करा 5, कॉस 0 1. सो दिस इज 50 जूल. पहिल्यांदा वर्क बघा, म्हणजे या टेबलमध्ये जर पुट केलं आपण, सपोज असं ह्याच्या व्हॅल्यू नसतात, परंतु आपल्या एक्झाम्पलमध्ये वर्क डन आलं 50 जूल. चला W2 आपण कॅल्क्युलेट करून पाहू. एफ एस कॉस 30 दिस इज इक्वल टू एफ किती 10 5 इंटू कॉस 30 सांगा √3/2. √3/2. 2 1 जा 2 5 जा 5 5 जा 25 √3 जूल. 25 √3 ची व्हॅल्यू तुम्हाला मी सांगतो 1.7 असते. सो 25 इंटू 1.7 केलं तर निश्चित ते 50पेक्षा कमी येणार आहे. $43.5 जूल. 50पेक्षा कमी आलं. युनिट ऑफ वर्क आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. फॉर्म्युला सांगू शकता वर्क W इज इक्वल टू एफ इंटू एस इंटू कॉस थीटा. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा. नाव SI युनिट आपण पाहिलं होतं वर्कचं, दॅट इज जूल. CGS युनिट आपण पाहिलं होतं, व्हॉट इज इट, अर्ग. या ठिकाणी बघा 1 जूलची डेफिनेशन आपण डिफाईन करू. 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. कॉस थीटा इज अ युनिटलेस. कॉस थीटाला कोणतंच युनिट नसते. सो 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. सो यावरून डिफाईन करताना कसं करायचं, 1 जूल ऑफ वर्क इज डन व्हेन 1 न्यूटन ऑफ फोर्स इज अप्लाइड अँड कॉजेस अ डिस्प्लेसमेंट ऑफ 1 मीटर. परत सांगू, 1 joule of work is done when 1 Newton force is applied and causes a displacement of 1 meter. This is called 1 joule. दूसरं पण युनिट आहे अर्ग. अर्गला डिफाईन करताना 1 डाइन इंटू 1 सेंटीमीटर. अगेन थीटा इज unitless. So 1 erg work is done when 1 dyne of force is applied and 1 centimeter force displacement takes place. This is the 1 erg definition. या दोघांमध्ये काय रिलेशन आहे तेही सांगतो. अगोदर सांगतो 1 न्यूटन आणि डाईन मध्ये काय रिलेशन आहे. 1 न्यूटन इज इक्वल टू 10 to the power 5 डाईन. हे लक्षात घ्यायचं. 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10 to the power 2 म्हणजे 100 मीटर. हे लक्षात घ्यायचं. हे रिलेशन लर्न करून टाकायचं. 1 न्यूटन इज इक्वल टू 10 to the power 5 डाईन. आपण काय करू, याला कन्सिडर करू. 1 जूल इज इक्वल्स टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर.
न्यूटनची व्हॅल्यू पुट करू, मीटरची व्हॅल्यू पुट करू. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 to the power, ॲक्च्युली 1 मीटर इज इक्वल टू पाहिजे, 1 मीटर इज इक्वल टू 10 to the power 2 सेंटीमीटर. नाव 1 जूल ॲज इट इज, 1 न्यूटन किती 10 to the power 5 डाइन, 1 मीटर 10 to the power 2 सेंटीमीटर. सो दिस इज 10 to the power 7 डाइन सेंटीमीटर, अँड डाइन सेंटीमीटरलाच आपण म्हणतो 1 जूल इज इक्वल टू 10 to the power 7 अर्ग. डाइन सेंटीमीटर म्हणजेच अर्ग. सो 10 to the power 7 लक्षात ठेवा. 1 जूल फिल इन द ब्लँकसाठी विचारल्या जाते. 1 जूल इज इक्वल टू 10 to the power 7 अर्ग्स. This is what unit of work, relation between SI unit and CGS unit. Next आपल्याला पाहायचं आहे types of work. There are 3 types of work: positive work, negative work and zero work. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं थीटाच्या वेळेस तसंच आताही सांगतो. वर्क पॉझिटिव्ह आहे, झिरो आहे, निगेटिव्ह आहे. आता निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि झिरो कशाला म्हणायचं? व्हेन देर इज अ नो वर्क इज डन देन दॅट वर्क इज कॉल्ड झिरो वर्क. व्हेन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन सेम डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ही कार आहे, या कारवर याच डायरेक्शननी फोर्स लावला आणि ही कार याच डायरेक्शननी मूव्ह झाली. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन सेम डायरेक्शन देन दॅट वर्क इज कॉल्ड पॉझिटिव्ह वर्क. अँड सेकंड सिच्युएशन जे मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं, ही कार आहे, उतारावर आहे, तुम्ही या डायरेक्शननी ओढत आहात पण ती त्या डायरेक्शननी जात आहे उतार असल्यामुळे, म्हणजे तुम्ही लावलेलं वर्क कसं झालं? निगेटिव्ह. बिकॉज फोर्स इज अप्लाइड इन दिस डायरेक्शन अँड डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस इन दिस डायरेक्शन. दिस इज कॉल्ड निगेटिव्ह वर्क. एक याचं बेस्ट एक्झाम्पल सांगतो. तुम्ही फ्लॅग हॉइस्ट करत असताना पाहिलं असेल, ध्वजारोहण जेव्हा एका दोरीनं ओढल्या जाते तेव्हा दुसऱ्या दोरीचा जो फ्लॅग आहे तो वर जातो. सो डिस्प्लेसमेंट वरच्या डायरेक्शनने होते, फोर्स खालच्या डायरेक्शनने लागला जातो. दिस इज व्हॉट? निगेटिव्ह वर्क. थोडं बहुत समजलं असेल की फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन जर अपोजिट असेल देन दॅट वर्क इज व्हॉट? निगेटिव्ह. सो अशा पद्धतीनं 3 टाईपच्या वर्कमध्ये डिफाईन केले जाते: पॉझिटिव्ह वर्क, झिरो वर्क अँड निगेटिव्ह वर्क. इज इट क्लिअर? पॉझिटिव्ह वर्क कशाला म्हणायचं? जेव्हा फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन सेम डायरेक्शन. झिरो वर्क कशाला म्हणायचं? ऑब्वियसली नो वर्क इज डन. अँड निगेटिव्ह कशाला म्हणायचं? फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन देन दॅट वर्क इज कॉल्ड निगेटिव्ह वर्क. आपल्या टेक्स्टबुकमध्ये काही एका पेजवर काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ज्याद्वारे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कोणतं पॉझिटिव्ह आहे, कोणतं निगेटिव्ह आहे, केव्हा वर्क होईल वगैरे वगैरे. बरोबर? सो ते बघा, टेक्स्टबुक काढा, तुमच्या लक्षात येईल कोणत्या वर्क कोणता आहे.